ना ना करा करा करा. पप्पा हे ते कोण काढले म्हणजे म्हणजे पप्पा तुला कशी कळत नाही न्यूज का पाहतात पप्पा कशी ते न्यूज पाहतात तशी न्यूज हो शेतात आपली पुरी बातम्या मोबाईल मोकळा आहे. तिकडे नका पाहू आपण आपल्या प्लॅन ठिकाणी. मग 6 ठिकाण 8 ठिकाण नाही बापरे आपली चंदी फेमस झाली म्हणे पेपर मध्ये आली म्हणे सगळ्या पोरी बसूनच चाललं. हा कंट्रोल पूर्ण लागतं नाही पूर्ण होऊन जाते आता आपल्याकडे नाही पूर्ण संपलं. गेल्या 6 डिसेंबर पासून आजपर्यंत बुलढाणा जिल्ह्यामध्ये किमान तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट झाल्याचं निदर्शनास येते आहे. उत्तरेकडील शीतलहरीचा प्रभाव यामुळे थंडीचा कडाका संपूर्ण जिल्ह्यामध्ये जाणवायला लागलेला आहे आणि प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर द्वारा प्राप्त हवामान अंदाजानुसार इथून पुढे सुद्धा सध्याची जी तापमान कक्षा आहे 12 ते 13 अंश सेल्सिअस पर्यंत किमान तापमान राहते आहे, त्याची नोंद होते आहे. तर असंच तापमान येत्या 4 ते 5 दिवसात जिल्ह्यात राहणार आहे. तर अशी थंडीची लाट नाही म्हणता येणार, पण त्यासारखीच परिस्थिती जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आढळून येत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये उभ्या असलेल्या पिकांना ओलीत करताना शक्यतो संध्याकाळच्या वेळी करावे. तसेच भाजीपाला पिकांना फळबागांना सुद्धा ओलीत हे संध्याकाळच्या वेळेस करावे, जेणेकरून थंडीपासून पिकांना इजा होणार नाही. त्यासोबतच फळबागांमध्ये फळझाडांच्या आळ्यामध्ये पालापाचोळ्याचे आच्छादन करावे, ज्यामुळे जमिनीतील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यासोबतच जनावरांना थंडीचा त्रास होऊ नये त्यासाठी त्यांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी व जनावरांना उन्हामध्ये काही काळ उभे ठेवावे, जेणेकरून त्यांना ड जीवनसत्व मिळण्यास मदत होईल. त्यासोबतच कोंबड्यांच्या पिल्लांना शेडमध्ये थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बल्ब लावावे, जेणेकरून शेडमधील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होईल. तसेच शेतकऱ्यांनी त्यांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी. 2-4 दिवस वातावरणाची डिग्री किती सेल्सिअस पर्यंत होत असतो? या येत्या 5 दिवसामध्ये तापमानामध्ये फारसा बदल न होता सध्या जी तापमान कक्षा आहे 12 ते 13 अंश सेल्सिअस ह्या पद्धतीचंच तापमान संपूर्ण जिल्ह्यामध्ये राहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर द्वारा वर्तवण्यात आली आहे.